धर्मराजाला भीमदादाला आणि हिला विठ्ठल विठ्ठल सुभद्रेला बाहेर काढतो, आतनं कडी घालतो आणि देव सुभद्रा होतो. आता दिसायला पहिल्यांदाच ते सुंदर राजस सुकुमार मदनाचा पकडा. एका मिनिटात देव झाला ना सुभद्रा आणि असा पदर धरून बसला. मग पदर धरून बसल्यानंतर ना अर्जुन पदर वर करतो. देव म्हणतो अशीच सुभद्रा होती. हो म्हणतो सेम अशीच सुभद्रा होती, पण कालच्या सुभद्रेनं वेणी घातली होती, आता ह्या सुभद्रेला तर केस नाही डोक्याला. मग परत एका मिनिटामध्ये देव परत तपल्या रूपात येतो. मग अर्जुनाच्या डोळ्यात पाणी येतं की देव भक्तासाठी भक्ताची पत्नी सुद्धा व्हायला तयार होतो. म्हणजे ही इच्छा आहे ते देवाकडे नेणार आहे. आता दुसरी जी इच्छा असते माणसाची ती नरकाकडे नेत असते. महाराज म्हणतात इच्छा मुरळी पाहू नका हो पडाल नरकाद्वारी, पाहू नका हो पडाल नरकाद्वारी, इच्छा मुरळी पाहू नका हो पडाल नरकाद्वारी, पाहू नका हो पडाल नरकाद्वारी, शोध बुद्धी ज्ञान बुद्धी उजळा महाद्वारी, शोध बुद्धी ज्ञान बुद्धी उजळा इच्छा मुरळी पाहू नका हो पडाल नरकद्वारी. ही दुसरी जी इच्छा असते ती माणसाला नरकाकडे घेऊन जाते. कशी जाते बघा. एक दिवस नारदजी नदीवरती आंघोळीला जातात. नारदजी नदीवरती आंघोळीला गेल्यानंतर नारदजी आंघोळ करतात. नारदजीची आंघोळ झाल्यानंतर नारदजी बघा नदीच्या काठावरती अंग पुसत असतात. नारदजी नदीच्या काठावरती अंग पुसत असतात. तेवढ्यात नारदजीची नजर पाण्यातल्या प्राण्यांच्या वरती जाते. प्राण्यांच्या वरती जाते. त्या पाण्यातले प्राणी इकडं तिकडं पळत असतात, खेळ खेळत असतात. आणि नारदजीच्या मनात इच्छा निर्माण झाली की पाण्यातले प्राणी सुद्धा संसार करायला लागले. आणि तो खुशाल विना घेतलाय, चिपड्या घेतलाय, बोंबलत हिंडतयस, कधी वैकुंठात जातय, कधी पृथ्वी तलावरती येतय. पाण्यातले प्राणी संसार करायला लागले आणि तो खुशाल हिंडतोय. नारदजीच्या मनात झाली नाही इच्छा निर्माण. कशाची? औंधा लगीन करायचं. आणि मग नारदजीनं विना टाकून दिला, चिपळ्या टाकून दिल्या आणि भजन बंद केलं. आणि नारदजी भजन करायला लागलं. कोणतं? औंधा लगीन करायचं. आणि असं भजन करत 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 नारदजी देवापाशी आले. आणि नारदजी म्हणतात की देव म्हणतात की अरे नारदजी, काय वैकुंठातली काय खबर, पृथ्वी तलावरची काय खबर आहे का? नारदजी म्हणतात आता पोस्टमनकीचं काम म्या सोडून दिलं आहे. आता मी राजीनामा दिलाय त्या पदाचा. आता फक्त एकच भजन चालू आहे, देवा मला लग्न करायचंय. देव म्हणतो ह्या वयात? हो म्हणतो ह्या वयात करायचं. बघा गावामध्ये एक बाबा असतात, मान लटा 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 हलतीया, तोंडात जात नाही आणि एक दिवस जाऊ नाही. पण त्यांची पत्नी गेली. आता त्या म्हातार बाबाची पत्नी गेल्यानंतर 10-15 दिवसांनी ते म्हातार बाबा असे पारावरती येऊन बसतात. तेव्हा असे पारावरती 4 टवाळ असतात ना. ते म्हणतात बाबा झालं का निवांत? बाबा म्हणतात कशाचे बाबा निवांत? देवाला माझा भरला संसार बघावला नाही आणि माझा भरला तांब्या देवानं दिला की लवंडून. आता ह्याचा किती दिवस तांब्या तसाच देवानं ठेवायला पाहिजे होता. मग पोरं म्हणतात की बाबा करायचं का दुसरं? बाबा म्हणतात की केलं असतं पण आता चांगल्यालाच मिळणार, मला कोण द्यायचं? म्हणजे इच्छा जाते का? नाही जात. तसं नारद म्हणतं ह्या वयात मला लग्न करायचं. मग देव म्हणतात की आता नारदजी चांगलं चळलंय, त्याला काहीतरी एखादं इंजेक्शन दिल्याशिवाय जमणार नाही. मग नारदजी या मुलगी बघून मग नारदजी म्हणतं की अरे देवा, मुलगी मिळायचं लय अवघड झालंय. बघ तुला किती आहे त्या? 16,108. त्यातलीच एक देऊन टाक की. मग देऊन टाक म्हणल्यानंतर ना देव म्हणतो तुला दिली त्यातली एक, पण ज्या ठिकाणी मी नाही ती तुझी. मग नारदजी
रात्रभर हिंडत ह्या घरात जातं त्या घरात जातं. सकाळपासून दिवस उगावला की सुरुवात करतं. तर देव आहेच कुठं देव उठून बेडटी घेतोय, कुठं देव दास घासतोय, कुठं देव आंघोळ करतोय, कुठं देव चहा. आता पहिल्या काळात चहा पित नव्हता चहा, पण सांगावं लागतं कीर्तनात. कुठं देव चहा पितोय, कुठं देव जेवण करतोय, कुठं हात धुतोय, कुठं आराम करतोय. म्हणजे देव नाही अशी जागा जगात कुठं नाही. विठ्ठल जळी स्थळे भरला, विठ्ठल जळी स्थळे भरला, विठ्ठल जळी स्थळे भरला, विठ्ठल जळी स्थळे भरला, विठ्ठल जळी स्थळे भरला. ठाव नाही उरला, ठाव नाही उरला. आजना दृष्टीने पाहिला, आजना दृष्टीने पाहिला, आजना दृष्टीने पाहिला, आजना दृष्टीने पाहिला. त्या घरात देव आहेच. आणि मग शेवटी नाराजी कटून पहाटेच्या टायमाला रुक्मिणीच्या दारात जातात. रुक्मिणी म्हणतात की नारदजी काढा पंचांगान. तेव्हा नारदजी म्हणतात की पंचांगान टाकून दिलं. मग आता काय सध्या काय चालू आहे ते म्हणतात की औंधा लगीन करायचं. आणि रुक्मिणी सुद्धा म्हणते की ह्या वयात, हो म्हणतो ह्याच वयात करायचं. मग रुक्मिणी म्हणतात की या मुलगी बघून लावून देऊ तुमचं लगीन. तेव्हा नारदजी म्हणतात कशाला मुलगी बघायची, लग्न तुमच्या संगत करायचं. आता रुक्मिणीचा अधिकार काय साधा नाही. निर्गुण निराकार दादा निर्गुण निराकार माया आहे. आणि रुक्मिणी म्हणते की आता आपण कसं बघा एका डॉक्टरचा गुण नाही आला की दुसऱ्या डॉक्टरकडे जातं, तसं रुक्मिणीने ओळखलं की हे देवाच्या हातीबाहेरचं गिरायक होतं. म्हणून देवानं हे आपल्याकडं पाठवलं, ह्याला चांगलं इंजेक्शन दिलं पाहिजे, त्याशिवाय जाग्यावर येणार नाही. रुक्मिणी माता म्हणतात की अहो रात्रभर फिरून दमला, चाल जा नदीवर ते जा. आता नवरदेव तुम्हाला व्हायचंय, नदीवर ते जा, चांगली आंघोळ बिंघोळ करून या, ब्युटी पार्लरला जा, चेहरा बिरा जरा ब्लिचिंग करून या, नवरदेव आहात तुम्ही, तोपर्यंत मी इकडं तयार होते. नारदजी जातात आंघोळ करायला. तेवढ्यात रुक्मिणी मातेनं मायेचं जाळ त्या याच्यावरती टाकलं, त्या सरोवरावरती टाकलं मायेचं जाळ. जसं नारदजी पाण्यामध्ये उतरले तसं पहिल्यांदा बुक्का गेला, कुंकू आलं, गळ्यातलं रुद्राक्षाच्या माळा गेल्या, डोरलं आलं, पंचा गेला, साडी आली,
हातातल्या चिपळ्या गेल्या, बांगड्या आल्या, झाली ना नारदाची नारदी. कुणामुळं? रुक्मिणी मातेनं माया जाळ टाकल्यामुळं. आणि नारदाला बघा 60 मुलं झाली. किती? 60 मुलं झाली. आपण म्हणतो ना संवत्सर, 60 संवत्सर. ते 60 संवत्सर नारदाची मुलं आहेत. आणि एक मुलगी लागते ना हवा घालायला गेल्यानंतर ना. मग कपिला षष्ठी ही एक पोरगी झाली नारदाला. आता आपल्याला 2च असतात बघा, पण नको नको करून सोडते. चप्पल आहे तर शर्ट फाटलाय, शर्ट आहे तर दप्तर फाटलंय, नको नको करून सोडतात. आता नारदाची काय अवस्था 60 जणांनी केली असेल. नारदाला वेचून खाल्ला त्या सगळ्यांनी. आणि मग नारदाला कळलं बाबा लगीन करणं एवढं सोपं नाही. मग रुक्मिणीनं ओळखलं की नारदाला आता चांगलं इंजेक्शन बसलं. या नारदाला गुण आलेला दिसतोय. आणि मग रुक्मिणी परत ते मायाजाळ काढून घेते. आणि नारदजी येता असं रुक्मिणीच्या पायावरती घालीन लोटांगण, वंदीन चरण लोटांगण घालतं. अहो रुक्मिणी म्हणतात की अहो नारदजी चला की लग्न करायचंय. नाही म्हणतो नारद, म्हणतो नदीवरच लग्न बी झालं आणि मुलं बी झाली. मग ही इच्छा कोणीकडे नेते? नरकाकडे नेते. विठ्ठल विठ्ठल. मग या अभंगामध्ये बघा इहलोकीचा हा देह देव इच्छित पाहिजे. देव इच्छा करतात की या इहलोकात आम्हाला जन्म मिळावा. मग पहिला वर्ग या जगामध्ये असा आहे की त्यांना हा नरदेह मिळालाही नाही आणि कळालाही नाही. मग महाराज म्हणतात पशुकाय पाप पुण्य जानसी उत्तम मध्यम भोग भोगीशी. पशूंना हा जन्म मिळालाही नाही आणि कळालाही नाही. बघा आपण जेवण केल्यानंतर त्यांची अपेक्षा सुद्धा नाही पशु पक्ष्यांची की आम्हाला मानवचा देह मिळावा. कारण आपणाला बघा जेवण केल्यानंतर न वाटतं वाईट तरी गादीवरती लोळावं, त्यात आपणाला आनंद वाटतो ना. तसं गाढवाला बी बघा जेवण केल्यानंतर न उकारीड्यावर लोळायला काय वाटत नाही, ते आपल्या आनंदात लोळत असतं. म्हणजे त्यांची हा देह मिळावा अशी अपेक्षा बी नाही. कारण हा या देहात ते आनंदी आहेत. म्हणजे त्यांना हा देह मिळालाही नाही आणि कळालाही नाही. दुसरं काहींना हा नरदेह मिळाला पण कळाला नाही. त्यामध्ये आपण येतो बघा. आपणाला हा नरदेह देवानं दिला पण कळाला नाही. कशा करता दिला? देवे दिला देह भजन गोमाता. देवे दिला देह भजन गोमाता. प्रमाण दिलं की देवे दिला देह भजना गोमटा. म्हणजे ज्यासाठी दिलाय देवाना हा देह आपण त्यासाठी वापरतो का? तर नाही वापरत ना. मग देवे दिला देह भजना गोमटा, पण आपण काय करतो? त्याचा भजनासाठी वापर न करता भोजनासाठी खातो. महाराज म्हणतात औट हात का मानव देह अल्लाह ने तुझे दिया खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया. म्हणजे आपणाला हा देह कळला नाही कशावरून? तर देवाना हा नरदेह आपणाला भजना करता त्याच्या दिलाय, पण आपण वापरतो का? म्हणजे ज्यासाठी जी गोष्ट आपणाला मिळाली त्यासाठी वापरली नाही. मग जर आपणाला हा नरदेह मिळालेला नरदेह कळाला असता तर इथं बसलेल्या प्रत्येकानं गळ्यामध्ये तुळशीची माळ घातली असती, कपाळाला गोपीचंदनाचा टिळा लावला असता, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी केली असती, एकादशीचं पवित्र असं व्रत केलं असतं. पण आपण गळ्यामध्ये माळ घातली नाही, गोपींनी चंदनाचा टिळा लावला नाही, आषाढी कार्तिकी वारी नाही, एकादशीचं व्रत नाही. म्हणजे हा नरदेह आपणाला मिळाला पण कळाला नाही. हा नरदेह माणसाला बघा एकच वेळ मिळत असतो, पुन्हा पुन्हा मिळत नसतो. नरदेह दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ जाना. वर्षाची गणना, वर्षाची गणना, वर्षाची गणना. त्यामध्ये दुःख यातना, त्यामध्ये दुःख यातना, त्यामध्ये दुःख
यातना त्यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदना तुम्ही आठवा मधुसूदना तुम्ही आठवा मधुसूदना तुम्ही आठवा मधुसूदना महाराज म्हणतात नरदेह दुर्लभ जावत जाना. अहो नरदेह मिळणं सहजासहजी मिळत नाही. ज्यावेळेस देवानं 83,99,999 योनी निर्माण केल्या तेव्हा देवाला कळालं की यांच्यामध्ये आपणाला जाणण्याची आपल्याला भक्ती करण्याची ताकद यांच्यामध्ये नाही. म्हणून देवानं सर्वात शेवटी हे मॉडेल निर्माण केलं. कशा करता तर हा तरी माझ्या भजन करल पूजन करल म्हणून देवाने सर्वात शेवटी हा नरदेह निर्माण केला. पण हा नरदेह सुद्धा नरदेह दुर्लभ जाना. किती नरदेह दुर्लभ आहे बघा. तुम्हाला सांगतो एक गावामध्ये एक आंधळा असतो. तो आंधळा असतो ना तो आंधळा असतो पण साधा आंधळा नसतो. तो खुडीला आंधळा असतो. त्याचा एकच उद्योग सकाळ उठायचं आणि गावात जायचं. गावात गेल्यानंतर दोन भावाचं चांगलं चाललं असलं 200 शेजाऱ्याचं चांगलं चाललेलं असलं की ही काडी पेटी घेऊनच खिशात जायचं. चांगलं चाललेलं दिसलं भावाचं शेजाऱ्याच घेणं काडी टाकली मग समजायचं. हे काडी टाकायचं भांडणं लावायचं गावात आणि बाजावरती येऊन झोपायचं. रोजच त्याचा हा नित्य नियम. आणि मग ती गावात भांडणं लावलेली लोक आल्यानंतर ना ती बिचारी आपली आई कशी तरी ती भांडणं मिटवायची. म्हणायची आंधळा आई कशाला नादाला लागतात त्याच्या. कशी तरी आई बिचारी भांडणं मिटवायची आणि घरी लावायची. रोज याची भांडणं लावून येणार. आई रोज याची भांडणं मिटवून वैतागली. शेवटी आई म्हणते आता याचं लग्न करून देते म्हणजे हा सुधरवला. आता खरंच तुम्ही सांगा लग्न झाल्यावर माणूस सुधारतो का जास्त बिघडतो. आईला वाटतं की लग्न झाल्यावर तरी सुधरल. मग आई त्या आंधळ्याचं लग्न लावून देते. आता कीर्तनात लग्न लगेच लागतं. लग्न लावून देते आई. आता यांना आता तरी सुधारायला पाहिजे होतं ना लग्न झाल्यावर तरी. परंतु म्हणतात ना कुत्र्याचा शेपूट वाकडा ते वाकडाच. लग्न झालं दुसऱ्या दिवशी हा गावात जातो आणि भांडणं लावून येतोच. आता सुरुवातीला आई भांडणं मिटवायची. आता भांडणं मिटवाय कोण लागली पत्नी भांडणं मिटवाय लागली. पत्नीनं सांगून थकली पत्नी. 1 दिवस झालं 2 दिवस झालं 3 दिवस झालं. पत्नी म्हणते अहो गावात लोकांचे भांडणं लावणं चांगलं काम नाही. हा धंदा सोडून द्या. पण हा काय तो सोडत नाही. पहिल्या दिवशी पत्नीनं भांडणं मिटवली. दुसऱ्या दिवशी पत्नीनं भांडणं मिटवली. आणि तिसऱ्या दिवशी हा गावात जातो भांडणं लावून येतो आणि खाटावरती झोपतो. हे बिचारे आपली गावातली भांडणं कशी तरी मिटवते. त्या माणसाला माघारी लावते. आणि हा एका अंगावरती बाजीवर झोपला होता. मागणं जाते तशी त्याच्या कंबरट्यात दमानी घाला लात घालते. लात कंबरट्यात घातलं तसं ते बाजवणं खाली पडतं. बाजवणं खाली पडलं की कोपऱ्यात झेंडा असतो. झेंडा घेतो हातात. म्हणतो आता प्रपंच करायचाच नाही. आता तुझं तोंड सुद्धा बघणार नाही. मी निघालो कुठं पंढरीला. आंधळ दिवसभर चालतं आणि संध्याकाळी बरोबर दिवस मावळायच्या टायमाला आंधळ कशाला तरी धडकतं आणि आंधळ खाली पडतं. आता आंधळी माणसं बघा हुशार असतात. ते खाली बसतात आणि चापसून बघतात आपण कशाला धडकलो बघितल्यानंतर त्यानं पाहिलं की आपण दगडाला धडकलो. त्यानं प्रयत्न करून तो दगड बाजूला केला आणि त्या दगडाच्या खाली त्याच्या हाताला काहीतरी लागल्यानंतर ते चापसून बघतं तर एक हंडा होता आणि त्या हंड्यात त्याला काहीतरी लागलं. काय दुसरं तिसरं नाही. त्यानं अंदाज केला की हे नक्कीच धनाचा हंडा आहे. त्यानं उपरनं हातरलं. हंडा मोकळा केला. गाठ बांधली उपरण्याला आणि हंडा टाकून दिला ना आंधळ निघालं. आता आंधळ काय पंढरीला झालं वय. आंधळ्यानं रिवर्स टाकला. आंधळ संध्याकाळीच 11 वाजता घरी आलं की म्हणतो की अगं गंगे दार उघड. गंगे म्हणते सकाळी लय नाकसाड्या झाडत होता. तोंडच पाहणार नाही संसारच करणार नाही. दार उघडणार नाही. तो म्हणतो अगं वेड्यासारखे करू नको. दार उघड बघ मी काय आणलंय. मग ती त्याची पत्नी दार उघडते आणि दार उघडल्यानंतर तो गटोळ तिच्याकडे देतो आणि गटोळ सोडून धावतो. तर गटोळ्यामध्ये सोनं पाहून आता माता माऊलींना सोनं म्हणजे जीव की प्राण. कारण दरच तसा आलाय त्याला. मग तो म्हणतो की त्याच्या
गालावरून ती हात फिरवते, सकाळी एवढी पिसाळलेली पण त्याच्या गालावरून हात फिरवते. माझा ग म्हणते भोळा शंकर आहे, तुम्हाला चहा करू का, तुम्हाला कॉफी करू का, तुम्हाला भजी तळू का. रातच्या 11 वाजता होय. ते म्हणतो आता तू काहीच करू नको, हे गटोळ फक्त नीट बांध, कारण चोरट्यांचं ड्रोनवर न हिंडतं या, नाहीतर हा पापाचा माल गप्पा व्हायचा. हे गटोळ नीट ठेव आणि मी सांगतो तसं कर. आता हे गटोळ नीट ठेव, आपण दोघं आता झोपू. झोपल्यानंतर मी सकाळ उठणार, गावात जाणार, भांडणं लावून येणार, बाजेवरती झोपणार. तू ती गावातली आलेली भांडणं मिटवायची आणि मी खाटेवरती झोपला असेल, एका अंगावर झोपल्यानंतर तो ती भांडणं मिटवायची. माझ्या शेजारी यायचं आणि माझ्या कंबरट्यात लाच घालायची. मी खाटेवरून पडणार, झेंडा हातात घेणार, पंढरीची वाट चालू लागणार आणि मी कशाला तरी धडकणार आणि धडकल्यानंतर मला सोन्याचा हंडा घावणार. आता तुम्ही मला सांगा, काल ह्याला सोन्याचा हंडा घावला म्हणजे आज घावल का? नाही ना घावणार. तसंच आपलं झालंय. आता हा आपल्याला नरदेह मिळाला, परत मिळणार नाही. म्हणून महाराज म्हणतात की या नरदेहाची एवढी किंमत आहे की तो एकदाच मनुष्याला मिळत असतो. म्हणून आपणाला हा नरदेह मिळाला पण कळाला नाही. तुम्हाला सांगतो, एक मुलगी असते बघा आणि ती लग्नाच्या वयात आलेली असते. आता कळाला नाही कसा तुम्हाला सांगतो नरदेह आपणाला. मग त्या मुलीचा वडिलांनी ठरवले असतं, दिली तर मुलगी कुणाला देणार? नोकरी करणार. जशा आजकाल म्हणतात आमच्या माता माऊली पोरगी दिली तर नोकरी करणारालाच देणार, तसे त्या मुलीच्या बापानं ठरवलं तर मुलगी दिली तर नोकरी करणारालाच देणार. पाहुणे बघा येतात, मुलीला चहा पाणी होतो, मुलगी बघण्याचा कार्यक्रम होतो. मुलीचा बाप मुलाच्या बापाला प्रश्न करतो का, हो मुलगा काय काम करतो? तो मुलाचा बाप म्हणतो की अहो मुलाला काम करायची गरजच नाही, मुलाची स्वतःची मोठी फॅक्टरी आहे, त्या मुलाच्या हाताखाली 5-50 लोक काम करतात, मुलाचा स्वतःचा बिझनेस आहे, मुलाला काम करायची गरज नाही. परंतु तो म्हणतो की अहो तुमचा मुलगा बिझनेस करतो का व्यवसाय करतो त्याच्याशी माझं काही घेणं देणं नाही. मी माझ्या मनात ठरवलं की दिली तर पोरगी कुणाला देईन? नोकरी करणाराला. आणि एवढं मोठं करोडपती स्थळ आलेलं तो डावालतो आणि म्हणतो तुमचं आमचं जमणार नाही, व्हा बाहेर. अपमान करून लावतो, एवढं चांगलं स्थळ नाकारतो. आणि मग त्याच कंपनीमध्ये काम करणारा एक साधा नोकर 15 दिवसांनी येतो आणि त्या मुलीला पाहायला येतो. आल्यानंतर न चहा पाणी होतो. मुलीचा बाप मुलाच्या बापाला तोच प्रश्न करतो की मुलगा काय करतो? तो म्हणतो की अहो मुलगा नोकरी करतो. अरे वा 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 वा, मला असं स्थळ पाहिजे. मग मुलाला पगार किती? मुलाला पगार 15,000 रुपये. हो म्हणतो, चालतोय. मग लग्न ठरतं, लग्नाचा दिवस जवळ येतो आणि लग्ना दिवशी तो जो पहिला जो साहेब असतो तो गाडीतून खाली उतरतो आणि लग्नाला त्याच्या येतो. तो नवरदेव असतो, तो जातो आणि त्या साहेबाच्या पाया पडतो. साहेब म्हणतो खूप उपकार झाले, माझ्यासारख्या गरीबाच्या लग्नाला तुम्ही आला. मग तो साहेब म्हणतो की अरे मी तुझ्या लग्नाला आलो, परंतु तुला कामाच्या घाई गडबडीत तुला गिफ्ट आणायला विसरलो. मग तो साहेब काय करतो, आपल्या हातातील बोटातील 1 तोळ्याची अंगठी काढतो आणि नवरदेवाच्या बोटात घालतो. हे बघून नवरीचा बाप तोंडातच बोळ घालतो. म्हणतो की तो साहेब गेल्यानंतर न विचारतो, अहो जावाई बापू तुमच्या हा बोटामध्ये 1 तोळ्याची अंगठी घातणारा माणूस कोण होता? आता ह्यो कोण होता? पहिला हिला बघायला आलेला होता. तो म्हणतो काय, अहो तो ते माझे साहेब होते. मग म्हणतो की साहेबाला पगार किती? अहो म्हणतो साहेबाला पगाराची गरजच नाही, साहेबाची स्वतःची फॅक्टरी आहे, वर्षाचा 1 कोटीचा टर्नओव्हर साहेबाचा आहे, साहेबाला काम करायची गरज नाही. तेव्हा मग तुम्ही सांगा, त्याला असा करोडपती जावाई मिळाला होता पण कळाला का नाही? मग तसंच आपणाला हा नरदेह देवानं त्याच्या भजनाकरता दिला, पवित्र असा नरदेह दिला, पण आपणाला कळाला नाही. म्हणून महाराज म्हणतात की आपणाला हा नरदेह मिळाला पण कळाला नाही. 3रा वर्ग जगामध्ये असा आहे की त्यांना हा नरदेह मिळालाही आणि कळालाही. त्यामध्ये साधू संत येतात, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्ट होती परोपकारी. म्हणजे संतांना हा देह मिळालेला कळाला कशावनं? तर महाराज म्हणतात दिन रजनी हाची दंदा, दिन रजनी हाची दंदा, दिन रजनी हाची दंदा,
रजनी हाची धंदा गोविंदाचे ओवाडे. म्हणजे महाराज म्हणतात आम्हाला दिवसा आणि संध्याकाळी फक्त एकच काम, काय तर देवाचे म्हणजे गुण गायाचं. गुण गायी आवडी ह्याची माझी सर्व जोडी. म्हणजे संतांना हा देह देवाच्या भजनाकरता मिळाला, त्यांनी त्याकरता वापरला. म्हणजे संतांना या देहाची किंमत कळाली. एक दिवस बघा रामेश्वर भट्ट तुकाराम महाराजांची कीर्ती ऐकून तुकाराम महाराजांना भेटण्याकरता देहू गावी आला. देहू गावी आल्यानंतर सकाळ सकाळ तो म्हणतो की अहो महाराज कुठे गेले. तेव्हा महाराजाच्या घरची लोक म्हणतात की महाराज शौचाला गेले. शौचाला गेले म्हटल्यानंतर ना तो रामेश्वर भट्ट म्हणतो कोणत्या दिशेला गेले. तेव्हा घरचे सांगतात की ह्या दिशेला गेलेत. आणि मग रामेश्वर भट्ट त्या दिशेला जातो. तेव्हा गावाच्या कडेला एका खड्ड्यामध्ये महाराज शौचाला बसलेले असतात. महाराज शौचाला बसलेले असतात आणि त्या खड्ड्यातून आवाज येत असतो विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तेव्हा रामेश्वर भट्ट विचार करतो की यांना काय, आपण याची कीर्ती ऐकून आलो होतो तुकाराम महाराजाची, परंतु अशा अमंगल स्थानी मंगल देवाचं नाव घेतो, याला काय कळतं बिळतं का नाही. मग तुकाराम महाराज आल्यानंतर न म्हणतात की रामेश्वर भट्ट म्हणतो की अहो महाराज तुमची ख्याती ऐकून मी तुम्हाला भेटण्याकरता आलो होतो, परंतु मला जरा माझी निराशा झाली. का तर अशा अमंगल स्थानी तुम्ही देवाचं पवित्र असं नाव घेता, तुम्हाला काही समजतं बिमस्त का नाही. तेव्हा महाराज म्हणतात माझी मजा झाली अनावर की माझी मदत झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतला. असे महाराज म्हणतात की मी माझ्या जिभेवरती किती जरी ताबा ठेवायचा प्रयत्न केला तरी माझी जीभ आता माझ्या ताब्यात राहिली नाही, ती माझं ऐकत नाही. मग हे ऐकून रामेश्वर भट्ट काय करतो, तुकाराम महाराजाची जीभ अशी धरतो आणि बाहेर काढतो आणि गट्ट पकडतो. म्हणतो आता कर बघ, म्हणतो की तुझी अनावर वाचा झाली ना, मग आता घे देवाचं भजन बघू कसं घेतोय. तर जीभ रामेश्वर भट्टानं धरली तरी तुकाराम महाराजाच्या रोमा रोमातनं विठ्ठल 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 नाव यायला लागलं. म्हणजे संत लोकांनी ज्या करता हा देह मिळाला होता त्याकरता वापरला. म्हणजे जगामध्ये असा एक वर्ग आहे की त्यांना हा देह मिळालाही आणि कळालाही. आणि जगामध्ये तिसरा वर्ग असा आहे की ते या पृथ्वी तलावरती जन्म मिळावा अशी इच्छा करतात, पण त्यांना हा जन्म मिळत नाही. असा एक वर्ग आहे की ते पृथ्वी तलावरती जन्म मिळावा अशी इच्छा करतात, पण त्यांना हा जन्म मिळाला नाही. हेच अभंगाच्या महाराज पहिले Oh
असा वर्ग आहे की त्यांनी इच्छा केली परंतु त्यांना हा नरदेह मिळाला नाही. तो वर्ग देवांचा की देवांनी इच्छा केली परंतु त्यांना हा नरदेह मिळाला नाही. मग देवाचे देह दिव्य आहेत. कसे आहेत देवाचे देह? दिव्य आहेत. आणि मनुष्याच्या देहामध्ये अनेक दोष आहेत. कोणते दोष आहेत तर बघा, मनुष्य जन्माला आला की पहिल्यांदा काय पाळलं जातं? विटाळ पाळला जातो. हा मनुष्य देह गेल्यानंतर 13 दिवस सुतक पाळलं जातं. हा मनुष्य देहाचा पहिला दोष आहे. आणि हा देह जिथं आईच्या गर्भामध्ये वाढतो तिथं काय येशी आहे का हो? नाही ना. महाराज म्हणतात ती जागा सुद्धा चांगली नाही. विष्टामूत्र चहूकडे, नाकी तोंडी कृमी किडे, गर्भवासाचे दुःख गाडे, कवना पुढे सांगावे. महाराज म्हणतात जिथं हा नरदेह वाढतो ती जागा सुद्धा चांगली नाही. तिसरं महाराज सांगतात की या नरदेहासारखी नासकी वस्तू दुसरी जगामध्ये कोणती नाही. हा तिसरा नरदेहाचा दोष आहे. बघा, या नरदेहासारखी घाण वस्तू दुसरी जगामध्ये नाही. महाराज म्हणतात की विठ्ठल विठ्ठल महाराज म्हणतात हा देह नाशिवंत, मलमूत्राचा बांधा, वरी चर्म घातलेले कृमी कीटकाचा सांदा, रव रव दुर्गंधी अमरेचेचा सांदा, स्मारा त्या हरिहरा शरण जाईबा. शरीर दुःखाचे कोठार, शरीर दुःखाचे शरीर दुःखाचे कोठार, शरीर दुःखाचे कोठार, शरीरासारखी घाण वस्तू दुसरी जगामध्ये कोणती नाही. बघा, एक आश्रमामध्ये एका अनेक विद्यार्थी शिकत असतात पण त्या अनेक विद्यार्थ्यामध्ये एक विद्यार्थी असा असतो की तो या देहाला नटवण्यात सजवण्यातच वेळ घालवायचा, अभ्यास विद्यास काय करायचा नाही. मग त्याला गुरुला वाटतं की याला ह्या नरदेह कसा आहे हे कळावं म्हणून ते त्या शिष्याला म्हणतात की तू आता आश्रमाच्या बाहेर जा आणि जगातील सर्वात घाणेरडी वस्तू संध्याकाळपर्यंत घेऊन या म्हटल्यानंतर ना तो शिष्य दिवसभर फिरतो पण त्याला जगात घाणेरडी वस्तू काय त्याला सापडत नाही. पण येताना बरोबर त्याचे लक्ष माणसाच्या विष्ठेकडे जातं. माणसाच्या विष्ठेकडे लक्ष गेल्यानंतर ना त्याला वाटतं की जगात सर्वात घाण वस्तू कोणती असेल तर मनुष्याची विष्ठा आहे. आणि ती विष्ठा घेण्यासाठी तो हात पुढे करतो. तेवढ्यात त्या विष्ठेला वाचा फुटते आणि ती म्हणते की अरे बाबा, तू जसं समजतोय की जगातली सर्वात घाण वस्तू मी आहे तसं नाही. तर मी परवा फलटणच्या स्टँडवरती एका परातीमध्ये पिवळी साडी नेसून बसले होते. येणा जाणारे माझ्याकडे बघून जिबाळ्या चाटत होते. कोण? जिलेबी बाई. मी परातीमध्ये बसले होते. येणा जाणारे स्टँडवरचे लोक माझ्याकडे बघून जिबाळ्या चाटत होते आणि तुझ्यासारख्या एक जणांना माझं अनुकरण केलं आणि मला आत्मसात केलं. आणि त्यानं मला आत्मसात केल्यानंतर ना आज मला ही परिस्थिती, आज माझी ही स्थिती झाली. म्हणजे तुझ्या शरीरात गेल्यानंतर ना ही मला परिस्थिती माझी झाली. म्हणजे जगातली वस्तू मी, सगळ्यात घाण वस्तू मी नाही तर तुझं शरीर जगातली सगळ्यात घाण वस्तू आहे. मनुष्य देहाचा तिसरा दोष आहे. आणि चौथा दोष महाराज म्हणतात की नाशिवंत देह जाणार
नाशिवंत आहे आणि तो एक दिवस जाणार आहे. हा देहाचा चौथा दोष आहे. म्हणजे बघा, काळाची एवढी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माये बापा. हा देह नाशिवंत आहे आणि तो एक दिवस जाणार आहे. महाराज म्हणतात, उपजले ते नासे, नाशिले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. म्हणजे तुम्ही आम्ही जातो यात नवल नाही. बघा, कोण बालपणात जाईल, कोण तरुणपणात जाईल, कोण वृद्धापकाळानं जाईल, कोण अकस्मात जाईल, कोण अपघातानं जाईल, पण प्रत्येकाला एक दिवस जाणं आहे. मग प्रत्येकाला एक दिवस इथं जाणं आहे. मग प्रत्येकाला जाणं आहे. तर महाराज म्हणतात की उपजले ते नाशे, नाशिले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जसे परिभ्रमगा. तुम्ही आम्ही जातो यात नवल नाही. पण ज्या देवानं हे जग निर्माण केलं त्या देवाला सुद्धा जावं लागलं. देवाला काय, देवाच्या बापाला सुद्धा, राजा दशरथ देवाचा बाप होता, त्याला सुद्धा हे जग सोडून जावं लागलं. म्हणजे महाराज म्हणतात की हा देह नाशिवंत आहे आणि तो एक दिवस जाणार आहे. आपण सहज म्हणतो बघा, त्याला सगळेजण सांगत होते की अरे नको जाऊ नको जाऊ, पण तो गेला आणि बघा असं असं घडलं. पण मी सांगतो की ज्याचं मरण जिथं असतं तिथं तो जाणार. भोगतो न घडे संचित वाचोनी, भोगतो न घडे संचित वाचोनी, भोगतो न घडे संचित वाचोनी, भोगतो न घडे संचित वाचोनी. करावे ते मोहनी समाधान, करावे ते मोहनी समाधान, करावे ते मनी समाधान, मनाहून मानी म्हणून काय केलो, मनाहून मानी म्हणून नाही केलो, करावे ते मोहनी समाधान, करावे ते मोहनी समाधान, मनाहून मानी म्हणून नाही केलो, मनाहून मानी म्हणून नाही केलो. म्हणजे ज्याचं मरण जिथं आहे तिथं तो जाणारच. बघा, एक दिवस काय होतं, गरुडाची आई आजारी पडते. आता गरुड देवाचं वाहन, गरुडाची आई आजारी पडल्यानंतर ना गरुड देवाची सेवा करायला गेल्यानंतर न संध्याकाळी आल्यानंतर न गरुड म्हणायचा, आज आई तुला भेटायला कोण आलं. तर आपल्याकडे बघा, एखादी व्यक्ती आजारी पडल्यानंतर न पाहुणे रावळे बघायला येतात. तसं आता देव गरुडाचं वाहन म्हणजे पाहुणे रावळे सुद्धा त्याची त्याच पद्धतीची होती. मग संध्याकाळी गरुड आल्यानंतर न गरुड आईला विचारायचा, आई आज तुला भेटायला कोण आलं होतं. आई म्हणायची, आज मला सूर्य भेटायला आला होता. दुसऱ्या दिवशी म्हणायची, मला चंद्र भेटायला आला होता. तिसऱ्या दिवशी आई म्हणाली, मला इंद्र भेटायला आला होता. आणि चौथ्या दिवशी गरुड देवाची सेवा करून आल्यानंतर न गरुड म्हणतो, आज आई तुला कोण भेटायला आलं होतं. तेव्हा आई म्हणते, आज मला यम भेटायला आला होता. मग गरुड विचार करतो की आता आपल्या आईचं मरण जवळ आलेलं आहे. तो म्हणतो, आई अगं यम तुला काय बोलला बिल्ला का नाही. आई म्हणले, काय नाही, नुसता दारात उभा राहिला, हसला आणि माघारी गेला. आता गरुड विचार करतो आपल्या आईचा पत्ता यमाला माहित झालाय. आता मग गरुड काय करतो, रातोरात आपल्या आईला पाठीवरती बसवतो आणि दूर हिमालयाच्या एका गुहेमध्ये नेऊन ठेवतो. ठेवल्यानंतर न सकाळ होते आणि सकाळनं गरुड देवाची सेवा करण्याकरता त्या गुहेतून बाहेर निघायला आणि दारामध्ये दोन यमदूत असायला एकच टाइम. तेव्हा गरुडाला पाहून ते यम हसतात, म्हणतात की अरे काल तुझ्या आईला बघायला गेलो तेव्हा तुझ्या आईला बसले तर उठना, उठले तर बसना, चाला येईना, बोला येईना, आणि आज सकाळ सकाळ तुझ्या आईचं मरण ह्या हिमालयाच्या गुहेत होतं. आम्हाला काल हसू आलं तुझ्या आईला पाहून की हिला बोलता येईना, चालता येईना, उठता येईना, बसता येईना, सकाळपर्यंत म्हातारी कशी जायची तिथपर्यंत गुहेपर्यंत. पण आमचं काम तू सोपं करून ठेवलं. म्हणजे जिथं ज्याचं मरण आहे तिथं तो जाणारच. बघा, गेल्या वर्षी आमच्या दिंडीमध्ये, कटफळच्या दिंडीमध्ये एक वारकरी होता. त्या वारकऱ्याचा मुलगा म्हणला, बाबा मी शिंगणापूरच्या यात्रेला जाऊन येतो. मग येत असताना टेबल सीट बसले होते नात्या पुत्याच्या. तिथं आल्यानंतर ना तो मध्ये बसलेला म्हटला की बाबा तो गाडी काय नीट चालवत नाही, कुठेतरी धडकवशील गाडी, आम्हाला खाली उतरू द्या, आम्ही आपल्या एसटीनं जातो.
मग ते दोघ जण मागचे तिथं उतरले. उतरल्यानंतर ना हा एक 5-6 किलोमीटर पुढे गेला आणि अर्ध्या तासानं अनेक माघारी आला. म्हटलं की आता नीट गाडी हाणतो, तुम्ही टेन्शन घेऊ नका, नीट गाडी हाणतो, बसा. ते दोघं तिघं परत बसले आणि गाडी 1-2 किलोमीटर गेल्यानंतर कावडीच्या टेलरला ओव्हरटॅक करताना पुढून पिकअप आले असं धडकले. तसं माग छोटा मुलगा बसला होता, त्यानं आपली सॅक अडकावली होती, तो शॅकवर पडला, त्याला काहीच झालं नाही. परंतु आमच्या दिंडीतील वारकऱ्याचा जो मुलगा होता, चांगला 20-25 वयाचा मुलगा होता, तो जसा उडून पडला तसा मेंदूवरती पडला आणि मेंदूला मार लागला. जो गाडी हाणत होता त्याचा पाय मोडला. मेंदूला मार लागल्यानंतर 10 दिवस पुण्याला दवाखान्यात होता. 10 लाख रुपये घालवले, पण उपयोग झाला नाही. म्हणजे जिथं मरण जिथं असतं तिथं तो जाणारच. बघा, देव म्हटला असेल की तुला अजून अर्धा तास मरायला तुला टाइम आहे, तू हिथं उतर, काय कर, हिथं उतर, परत तो अर्ध्या तासानं तुला न्यायला येईल. ते जर गाडीवरनं उतरले नसते तरी त्यांची तिथं गाठ पडली नसती. आणि जरी तो माघारी आला नसता, परत हे चालत गेला असता तरी मरायचा विषयच येत नव्हता. पण देव तपल्यावर येऊन देत नाही. तो पुढे गेलेला अर्ध्या तासानं माघारी आला, गाडीवर बसल्या आणि तो मरायचा, तो मेला. म्हणजे जिथं ज्याचं मरण आहे तिथं तो जाणार आहे. म्हणून 4था दोष असा मानवी देहाचा की तो नाशिवंत आहे आणि एक दिवस तो जाणार आहे. मग असा अनेक दोष असलेला नरदेह देव काय इच्छा निर्माण करतात की आम्हाला हा नरदेह पृथ्वी तलावरती मिळावा. तर महाराज म्हणतात, याच गडी देही देवाचे भजन, याच देही देवाचे भजन, याच देही याच देही आणि नाही कोठे, आणि नाही कोठे, देखवी ऐकवी येतो नारायण, देखवी ऐकवी येतो नारायण, महाराज म्हणतात, याच देही गडी देवाचे भजन. म्हणजे मनुष्याचा जन्म मिळाल्यानंतरच माणसाला देवाचं भजन करता येतं. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी करता येते. संतांच्या संगतीत राहून देवाच्या नावाचा नामघोष याच जन्मात आल्यानंतर करता येतो. म्हणून महाराज म्हणतात की इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाही, धन्य मी जन्मालो दास विठोबाचे झालो. महाराज म्हणतात की नुसतं जन्माला काय यावं लागतं प्रत्येकाला. तर बघा, जन्माला येण्याचं पहिलं कारण आहे तर जन्म येणे घडे पातकाचे मूळ, संचिताचे फळ भोगावया. आपल्या जे मागच्या जन्मातलं जे पाप आहे ते संचित रूपानं फेडण्याकरता मनुष्याला जन्माला यावं लागतं. दुसरं कारण जन्माला आहे येण्याचं आहे ते म्हणजे वासना. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, तेच अंगी झाले हरिरूप. म्हणजे जन्माला यायचं पहिलं कारण आहे पाप, दुसरं कारण आहे वासना, आणि तिसरं कारण आहे की महाराज म्हणतात, अगा कर्मी जे उरावे तेची सुख दुःखे फळावे, तयाचे भोगावया येणे देहा एक. आपलं जर मागच्या जन्मातलं काही कर्म करायचं शिल्लक राहिलं असेल तर मनुष्याला जन्म घ्यावा लागतो. महाराज म्हणतात, जगद्गुरु तुकाराम महाराज अवतार नामयाचा संप्रदाय सकळाचा येथून या. नामदेव महाराजांनी देवापाशी प्रार्थना केली की देवा मी तुझं शतकोटी अभंग लिहून पूर्ण करेन. परंतु नामदेव महाराजांना शतकोटी अभंग पूर्ण करून झाले नाहीत आणि नामदेवाचं देहावसन झालं. मग ते राहिलेले अभंग पूर्ण करण्यासाठी नामदेव महाराजांना तुकाराम महाराजाच्या रूपाने यावं लागलं आणि ते अभंग पूर्ण करावे लागते. म्हणजे महाराज म्हणतात की धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालं. बघा, माणसाने जर देवाचं दास झालो तरच त्या देहाला किंमत आहे. आजकाल बघा, मालक व्हायला सगळे तयार झाल्यात पण दास व्हायला कोण तयार नाहीत. अहो माझे सावता महाराज
भगवंताचे दास झाले सावता महाराज. कधीच पंढरीला गेले नाहीत. उलट पंढरीचा पांडुरंग परमात्मा सावता महाराजांना भेटण्यासाठी अरणला येत होते. एवढा सावता महाराजांचा अधिकार होता. सावता महाराजांनी देव कशात पाहिला? कांदा मुळा भाजी बाई माझे, कांदा मुळा भाजी बाई माझे, लसूण मिरची कोथिंबीर अवघड माझ्या घरी, लसूण मिरची कोथिंबीर अवघड माझ्या घरी, कांदा मुळा कांदा मुळा कांदा मुळा माझे, अवघडी बाई माझे, कांदा मुळा माझे, अवघडी बाई माझे. मग सावता महाराज कधी पंढरीला गेले नाहीत. उलट पंढरीचा पांडुरंग सावता महाराजांना भेटण्यासाठी येत असे. बघा एक दिवस काय झालं, नामदेव महाराजांना अहंकार झाला. कशाचा? की देव माझ्या संग बोलतो, देव माझ्या हातून नैवेद्य खातो. अहंकार झाला. मग नामदेव महाराजांना काहीतरी अनुग्रह घडावा म्हणून एक दिवस देव नामदेव महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज कृमदासांना भेटण्याकरता जात असताना गावामध्ये जात असताना रस्त्यामध्ये अरणगाव लागलं. आणि अरणगाव लागल्यानंतर न देव सावता महाराजांच्या शेतामध्ये पळत सुटले. पळत सुटल्यानंतर न सावता महाराजांचं देवाचं भजन करत 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 सावता महाराजांचं काम चालू होतं. सावता महाराजांचं काम चालू होतं. देव सावता महाराजांच्या शेतात जातात आणि म्हणतात की मला कुठेतरी लपव. आता आपल्यासारखा जर शेतात काम करत असला आणि एखादा आला म्हटला की मला कुठेतरी लपव, आपण काय म्हणत जा त्या बांधाच्या लप, नाहीतर ऊसाच्या कटाला जाऊन लप. पण सावता महाराजांचा अधिकार साधा नव्हता. जनकाचे अवतार होते सावता महाराज. सावता महाराजांनी आपल्या शेजारी असणारा विळा घेतला आणि आपलं पोट फाडलं आणि देवाला सांगितलं लपा. पण देवानं काय केलं? लपत असताना छोटासा आपला पितांबर बाहेर ठेवला. कुणाला? नामदेव महाराजांना दिसायसाठी. आणि मग तिथं आल्यानंतर न जेव्हा नामदेव महाराज येतात तेव्हा म्हणतात की सावता महाराजांना विचारतात की अरे देव तुमच्याकडे आले होते, देव कुठे आहेत? आणि मग नामदेव महाराजांना छोटासा हे दिसतो. साठविला साठविला हरी, साठविला साठविला हरी, साठविला साठविला हरी, साठविला साठविला हरी. हृदय मंदिर हृदय मंदिर हृदय मंदिर हृदय मंदिर हृदय मंदिर हृदय मंदिर हृदय मंदिर. मग सावता महाराजांनी साठविला हरी जी ही हृदय मंदिरी त्यांची सरली येर झालं. मग देवाचं दास झालं पाहिजे. पण आपण कशाचे दास होतो? आपण होते संसाराचे दास. अहो सावता महाराजांचा एवढा अधिकार होता की त्यांनी देवाचे दास झाले म्हणून देव सुद्धा हृदय मंदिरात साठवला. म्हणून देवाचे दास झालो पाहिजे. आपण पण दास करण्याचे होतो, संसाराचे दास होतो. मग संसाराचं दास झाल्यावर कशी फजिती होती तुम्हाला सांगतो. विठाला विठाला विठाला. मग एक दिवस काय होतं, आम्ही कटफळच्या दिंडीमध्ये गेलो होतो. आणि कटफळच्या दिंडीमध्ये गेल्यानंतर वारीहून माघारी आल्यानंतर एक दिवस जगदाई दादांना फोन आला की आमच्या इथं एका वृद्धेचं 13 आहे आणि 13वेला छत्री महाराजांचं कीर्तन ठेवायचं. आता तिकडं 13वेला कीर्तन असतं. मग दादांना फोन आल्यानंतर म्हटलं की आपल्या दिंडीतील एक वारकरी त्याच्या आईचं वर्षश्राद्ध आहे आणि तुम्हाला कीर्तन करायचं. मी म्हटलं बाबा ठीक आहे. तिथं गेल्यानंतर आम्हाला सगळं सांगितलं. ते आम्ही विचारलं बाबा कीर्तन सांगताना कोणाचा आहे, कसा स्वभाव होता, काय होता हे विचारलं पाहिजे. नाहीतर आपण सांगायचं वेगळं वर्णन असायचं दुसरं. मग मी विचारलं बाबा आजीचा स्वभाव कसा होता, काय होता. मला एक जणांना बाजूला घेऊन सांगितलं, म्हणला
विंचू घेऊन खिशात हिंडावं पण आजीच्या 10 फूट लांब चालावं अशा स्वभावाची आई आजी. अहो आजीला 4 मुलं, 3 क्लास 1 अधिकारी आणि 1 शेती करत होता. 40 एकर जमीन आजीला, पण आजी शेजारचं शेण चोरल्याशिवाय राहत नव्हती. आजीच्या नुसतं घराचं सागवान काढलं तर लाखभर रुपयाचं सागवान होतं, पण असा सागवानी वाड्या पुढं आजीनं जनावराच्या मेखा ठोकल्या होत्या. दारात कोण आलं तर त्याला तुकडा सुद्धा वाढायची नाही कधी आजी. आजी कधी पंढरीला नाही, कधी आळंदीला नाही, कधी पैठणला नाही, गावात सप्त्याला नाही. आता आपल्या इथं सप्ताह बसलाय, ज्या आजी जात नसतील त्यांनी आजपासून तरी जा. कारण मग कीर्तन चालू झालं. कीर्तन चालू झाल्यानंतर मी आपल्या आजीचं चांगलं वर्णन केलं. आता शेजारचं शेण चोरत होते म्हटल्यावर तिचं पोरं माझ्या अंगावर येतेली ना, मग मी आपलं चांगलं वर्णन केलं. खाल्लं पोरं हसायचे, म्हणायचे छत्रे महाराजाला सगळं माहित आहे पण उगच फुगवून सांगतात. आणि मग कीर्तन झाल्यानंतर ना तो जो क्लास 1 अधिकारी होता तो माझ्या शेजारी आला. हो म्हटला की महाराज आईच्या असतं म्हणला हरिद्वारला गंगेत टाकायला न्यायच्यात. मी म्हटलं बाबा चांगला विचार आहे. संध्याकाळी चौघा भावांची मीटिंग बसली. मीटिंग बसल्यानंतर न थोरला भाऊ म्हणतो की अरे आपल्या आईच्या असतं का मी हरिद्वारला घेऊन गंगेत सोडायला जाणार आहे. तेवढा धाकटा भाऊ म्हणतो की अरे दादा सणासुदीला मोठा भाऊ म्हणून मी तुझ्या पाया पडतो नेहमी, आता अजून एकदा एक्स्ट्रा पाया पडतो, पण आईच्या हस्त का गंगेला न्यायचा विचार तू सोडून दे. तो म्हणतो की अरे आई होती की आईबद्दल असं बोलतात का. तो म्हणतो की आपली तुझी जशी आई होती तशी माझी सुद्धा आई होती, परंतु तुम्ही नोकरीसाठी नेहमीच बाहेर राहिला. आईला मरेपर्यंत मी सांभाळ. आईचा स्वभाव कसा होता मला माहित होता. आई कधी पंढरीला नाही, कधी आळंदीला नाही, कधी गावातल्या सप्त्याला नाही. आई नुसती प्रपंच करत बसली. आईनं कधी दारात आलेला तुकडा वाढला नाही. आणि गंगा आईच्या असतं का कशा पाण्यात घेईल. ह्यो नाद सोडून दे. आईच्या असतं का गंगा आपल्या पाण्यात घेणार नाही. त्याला जरा राग येतो. राग आल्यानंतर न तो म्हणतो कशी घेत नाही बघतोच. तो म्हणतो दादा माझ्याकडनं लिहून घेतो, तू हे नादाला लागू नको. तो म्हणतो कशी गंगा आईच्या असतं का घेत नाही तीच बघतो मी. मग तो सकाळ उठतो, आईच्या असतं का डब्यामध्ये भरतो बिरतो आणि पिशवी माग अडकवतो. आता बी बघा शाळेमध्ये पोरं जाताना शाळा पुढून दप्तर माग, तसं तो पिशवी माग अडकवतो. आईच्या असतं काचा डबा ठेवतो आणि पुण्याला जातो आणि विमानात बसतो आणि दिल्लीत उतरतो. दिल्लीत उतरल्यानंतर ना बघा माईकवरती अनाउन्सिंग होतं की वातावरण खराब असल्यामुळे संध्याकाळी 7 वाजता जाणारी विमान सेवा रद्द झाली. ती उद्या सकाळी 7 वाजता जाईल. परत तिने हिंदीत सांगितलं की वातावरण में खराबी होने के कारण शाम 7 बजे जाने वाली फ्लाइट रद्द कर दी गई है, वो सुबह 7 बजे आली. परत ती इंग्लिश मध्ये बोलली. आता मराठीचा आणि हिंदीचाच आपला मेळ लागणार, नको इंग्लिश कडे जा. मग ती बाई परत इंग्लिश मध्ये बोलली आणि मग हा म्हणतो की आता रात्रभर इथं बसण्यात काय अर्थ आहे. आपला मित्र एक दिल्लीमध्ये आहे, त्याला तो फोन करतो. आणि म्हणतो वातावरण खराब असल्यामुळं विमान आता जाणार विमान सकाळी 7 वाजता आहे, मला न्यायला तू ये. आल्यानंतर ना तो मित्र येतो. 2 जण त्याच्या घरी जातात, गप्पा गोष्टी होतात, जेवण होतं, 2 जण झोपतात. हा सकाळी लवकर उठतो, आंघोळ विंघोळ करतो, नाश्ता करतो आणि तो मित्र त्याला परत विमानतळावरती आणून सोडतो. हा दिल्लीमध्ये विमानामध्ये बसतो, हरिद्वारला उतरतो. एक ब्राह्मण काका बघतो. ब्राह्मण काका सगळं ब्राह्मण काका सगळी पूजा बिजा मांडतो आणि पूजा मांडल्यानंतर म्हणतो बघू आईच्या हस्तकाचा डबा. तो बघतो तर ही चेन उघडतो, ती चेन उघडतो. आईचा हस्तकाचा डबा हरवला. आईचा शेवटी सगळी पिशवी खाली उडतो पण डबा काय त्याला सापडत नाही. आणि बिन हस्तकाचाच तो कार्यक्रम करतो. त्याला खूप वाईट वाटतं की खर्च भरपूर होतो पण समाधान होत नाही का, तर आईच्या हस्तकाच हरवल्या. मग तो जाताना म्हणतो की मित्राच्या घरी विरी राहिल्यात का बघू तरी. म्हणतो परत त्या मित्राच्या घरी जातो आणि मित्र म्हणतो अरे आईच्या हस्तकाचा कार्यक्रम व्यवस्थित झाला का. तो म्हणतो अरे खर्च भरपूर झाला पण समाधान वाटलं नाही का. म्हणतो आईच्या हस्तकाचा डबा हरवला. हा म्हणतो थांब माझ्या बायकोला विचारतो, माझ्या बायकोला पाहुण्याची पिशवी चापसाची लई सवय. मग तो जातो आणि याच्या बायकोला विचारतो अगं माझा मित्र रात्री आला होता, त्याच्या पिशवीतला तो डबा बघितला का, डब्याचं नाव काढल्याबरोबर अशी जी पिसळती की नाही. म्हणते परत जर तुमचा मित्र आपल्या घरी आला तर तुमचं माझं पटणार नाही. तो म्हणतो अगं मी फक्त हस्तकाचा डबा विचारलाय, एवढं पिसळायला काय झालं. तो म्हणतो
ती म्हणते पिसळाय काय झालं म्हणजे तुमचा मित्र हॉटेलमध्ये जेवला आणि हडकं डब्यात भरून आपल्या घरी घेऊन आला. अगं म्हणतो ती हडकं नव्हती, ती त्याच्या आईच्या असतं का होत्या. ती म्हणते अगं बाई मला काय माहित त्याच्या आईच्या असतं का होत्या, म्हणून मला वाटलं तुमचा मित्र हॉटेलमध्ये जेवला आणि हडकं डब्यात भरून आपल्या घरी घेऊन आला. मी दिला डबा टाकून कुठं गटारात. मग आपलं जर असं होऊ नये असं वाटत असेल तर आपण सुद्धा भजनाला कीर्तनाला गेलं पाहिजे. क्लासहून अधिकारी संध्याकाळीच घरी चेहरा बघून धाकटा भाऊ ओळखतो नक्कीच काहीतरी बिनसलंय. ते म्हणतो दादा काय झालं, तेव्हा म्हणतो की तू म्हटला तसंच झालं. मग म्हणतो मी तुला आधीच सांगितलं होतं आपली आई कधी आळंदी नाही, कधी पंढरी नाही, कधी गावातल्या सप्त्याला नाही, दारात आलेल्याला कधी तिनं तुकडा वाढला नाही. मग कशा गंगा तिच्या हस्त गेल म्हणून आपलं असं होऊ नये म्हणून आपण त्या देवाचं नाम घेतलं पाहिजे. विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई, विठोबा देव इच्छिता ते पाहे, धन्य मी जन्मालो दास विठोबाचे झालो. तर या देहाला नुसतं जन्माला येणं म्हणजे देहाचं सार्थक नाही तर दास विठोबाचे झालं पाहिजे. महाराज म्हणतात आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. आपलं जे जीवनापासून जगण्यापासून ते मृत्यूपर्यंत जे आपलं जीवन आहे त्या जीवनाचं साधन बनवून आपण सच्चिदानंद पदवीपर्यंत पोहोचू शकतो. बघा सच्चिदानंद पदवी कुठं ऍडमिशन घेतल्यानंतर मिळते, पुणे युनिव्हर्सिटीत मिळते का कोल्हापूर युनिव्हर्सिटीत मिळते. अहो पुणे युनिव्हर्सिटी कोल्हापूर युनिव्हर्सिटी मध्ये मिळणाऱ्या पदव्या हे पोट भरायच्या असतात. पण तुम्हाला जर सच्चिदानंद पदवी मिळायची असेल तर देवाची तुम्ही काय केली पाहिजे, भक्तीच केली पाहिजे. त्याशिवाय तुम्हाला सच्चिदानंद पदवी मिळत नाही. तर आपण देवाचे दास झालो पाहिजे. पण आपण कोणाचे दास होते, संसाराचे दास होते. मग संसाराचे दास झाल्यानंतर आपण काय होतं तर आपल्याला देवाची प्राप्ती करून घेता येत नाही. विठ्ठल मग आपण काय करतो, महाराज म्हणतात विषय विषयाचा परिपाडू, गोड परमार्थ लागे कडू, आणि कडू विषय तो गोड झाला जीवाशी. म्हणजे आपण संसाराचे दास होतो, देवाचे दास होत नाही. महाराज म्हणतात की विषय विषयाचा परिपाडून गोड परमार्थ लागे कडू. जो परमार्थ गोड आहे तो माणसाला कडू लागतो आणि जो कडू संसार आहे तो माणसाला गोड लागतो. कसं आता बघा आंब्याचा सीझन आहे, आंब्याच्या सीझन मध्ये एक जावाय काय करतो सासरवाडीला येतो. आता सासरवाडीला आल्यानंतर न सासूची तारांबळ होती, अक्षरदाणी मच्छरदाणी गुलाब पाणी, चार पाच जणांची तानातानी. सासूबाई आल्यानंतर न सासरे बुवा बघा गावात आता सप्ताह बसलाय म्हणून काय करतात, सासरे बुवा म्हणून फलटणला जातात आणि 1000 रुपये किलोचे हापूसचे आंबे आणतात. हापूसचे आंबे आणल्यानंतर न जावाई बापू सासूबाई गोड असा स्वयंपाक करतात, आंबेरस करतात. आंबेरस केल्यानंतर न जावायला बसाय टाकलं जातं. सासूबाई जसं ताट आणून जावायच्या पुढं म्हणतात तसं जावाई बापू तोंडच वाकडं करतो.
जावाय बापू म्हणतो आज रविवार होता म्हणजे सासू सासऱ्याला कळाय पाहिजे होतं काय बेत करायला पाहिजे होता. म्हणजे रविवारचा कोणचा बेत असतो ते तुम्हाला आता सांगायची गरज नाही. मग बघा आंबेरस गोड होता पण जावयाला आवडला नाही आणि जावयाला जे आवडतं ते गोड असू शकत नाही. म्हणजे आपण संसाराचे दास होतो मग आपण कोणाचे देवाचे दास झालो पाहिजे. मग जन्मापासून मृत्यूपर्यंत जे आयुष्य आपलं आहे त्या आयुष्याचं साधन बनवून आपण सच्चिदानंद पदवीपर्यंत पोहोचू शकतो. कारण जर आपणाला देवाची प्राप्ती करून घ्यायची असले तर आपण देवाचे दास झालो पाहिजे. विठ्ठल विठ्ठल मग बघा वर्ष श्राद्ध कशाला म्हणायचं तर जे वर्षानं केलं जातं आणि श्रद्धेनं केलं जातं त्याला वर्ष श्राद्ध म्हणतात. ज्यांच्या जाण्यानं आजच्या तिथीला पूर्णता प्राप्त होते त्याला पुण्यतिथी म्हणतात आणि ज्यांचं स्मरण करून आपणाला पुण्य मिळतं त्याला पुण्य स्मरण म्हणतात. मग आज या ठिकाणी गरुड पुराण सांगतं आजच्या दिवशी त्या कुटुंबातील मुलांनी मुलींनी 3 प्रकारचं दान करावं लागतं. एक ज्ञानदान, अन्नदान आणि पिंडदान. मग असं जर ज्ञानदान, अन्नदान, पिंडदान कोणी करायचं असतं तर त्या गेलेल्या व्यक्तीच्या मुलानं करायचं असतं. मुलगा नसेल तर मुलीनं केलं तरी चालतं, मुलगी नसेल तर भावकीनं केलं तरी चालतं. असं होत नाही पण भावकी बी नसले तरी गावानं केलं तरी चालतं. पण हे पिंडदान करावंच लागतं. मग केल्यानंतर न फायदा काय तर महाराज म्हणतात की हे पिंडदान केल्यानंतर पितृ का मन पित्र आशीर्वाद देती, मन पित्र आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती सर्व काळ, कल्याण इच्छिती सर्व काळ, कल्याण इच्छिती सर्व काळ, कल्याण इच्छिती सर्व काळ. महाराज म्हणतात आपल्यातून जी व्यक्ती जाते तिच्या नावानं जर पिंडदान, ज्ञानदान, अन्नदान केलं तर त्या माणसाला तिथं आनंद होत असतो. ते आपणाला काय करतात आशीर्वाद देतात. आज भी बघा आज त्या बाबांना तिथं स्वर्गामध्ये आनंद वाटत असेल की माझ्या मुलानं दारामध्ये सुंदर असा मंडप टाकलाय, कीर्तन चालू आहे, भजन चालू आहे. हे बघून त्यांना आनंद झाला असेल. पण महाराज म्हणतात की नुसता त्यांनाच आनंद झाला नसेल तर महाराज म्हणतात तयाचा हरिख वाटे देवा, तयाचा हरिख वाटे देवा, तयाचा हरिख वाटे देवा, तयाचा हरिख वाटे देवा. कन्यापुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. मग आज या बाबांनाच तिथं आनंद होत नसेल तर देवाला सुद्धा आनंद होत असेल की अशी कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. बघा आपण वेदशास्त्र पुराण यांना मानणारी माणसं आहोत. वेदशास्त्र पुराण आपणाला सांगतं की या पृथ्वीची निर्मिती कोणी केली तर ब्रह्मदेवानं केली. या पृथ्वीचं पालन पोषण भगवान विष्णू करतात आणि उद्धाराचं काम कोण करतं तर शंकर करतात. मग या पृथ्वीची निर्मिती करणारा ब्रह्मदेव आपण पाहिलाय का हो? नाही पाहिला ब्रह्मदेव आपण. मग देव नाहीच का तर देव मगाशीच आपण बघितलं विठ्ठल जळी स्थरी भरला, देव नाही अशी जागाच नाही. पण या पृथ्वीची निर्मिती करणारा ब्रह्मदेव कसा आहे तो आपण आजपर्यंत पाहिला नाही. परंतु आपली निर्मिती करणारा आपण आपली निर्मिती आपल्या आई वडिलापासून आहे. म्हणजे आपल्यासाठी ब्रह्मदेव कोण आहेत? आपले आई वडील आहेत. पुढे चला. या ब्रह्मदेव आपली निर्मिती करतो, पालन पोषण भगवान विष्णू करतात. परंतु विष्णूला तरी आजपर्यंत आपण पाहिलंय का? बघा हा गर्भ आईच्या पोटामध्ये राहिल्यापासून ती आई आपल्या मुलाचं ओझ दगडासारखं 9 महिने 9 दिवस वागवते. ज्यावेळी शिजरची वेळ येते तेव्हा वीटभर पोट फाडून मुलाला जन्म देणारी कोण असते? आई असते. हाताचा पाळणा
नेत्राचा दिवा करून आई आपल्या मुलांना वाढवत असते. बाप शेतामध्ये काबाड कष्ट करून आपल्या मुलाला वाढवत असतो. म्हणजे आपलं पालन पोषण, जगाचं पालन पोषण करणारा विष्णू आहे. तो विष्णू आपणाला माहित नाही, पण आपलं पालन पोषण आपल्या आई वडिलांनी केलं म्हणजे आपणासाठी विष्णू कोण आहे? आपले आई वडील आहेत. आणि मग या जगाचा उद्धार करण्याचं काम भगवान शंकर करतात. भगवान शंकर आजपर्यंत आपणाला कसे आहेत माहित नाही, त्यांची आजपर्यंत आपली भेट नाही. परंतु मुलगा जन्माला आल्यापासून माझ्या मुलाचं कल्याण झालं पाहिजे, माझ्या मुलाचं उद्धार झाला पाहिजे, माझ्या मुलाचं चांगलं झालं पाहिजे असं नेहमीच चिंतन करणारं लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. त्या आई वडिलांच्या चित्तामध्ये माझ्या लेकराचा फक्त कसा उद्धार होईल हेच फक्त ते विचार करत असतात. मग आपणासाठी आपलं उद्धाराचं काम कोण करतात? आई वडील करतात. म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश हा त्रिवेणी संगम म्हणजे आपले आई वडील आहेत. हे मी सांगत नाही तर महाराज म्हणतात, तुका म्हणे माय बापे अवघी देवाचीच स्वरूपे. महाराज म्हणतात आई वडील म्हणजे आपणासाठी ब्रह्मा विष्णू महेश कोण आहेत? आपले आई वडील आहेत. आपणा पंढरपूरचा पांडुरंग आपला पिता आहे, तर रुक्मिणी आपली माता आहे. म्हणून महाराज म्हणतात की माय बाप केवळ काशी, माय बाप केवळ काशी, तीर्थाचे म्हणजे तुम्हाला कुठल्या तीर्थाला जायची गरज नाही. चालतं बोलतं दैवत घरामध्ये आपले आई वडील आहेत. रोज फक्त सकाळी आपल्या आई वडिलांच्या पाया पडलं तरी जगातील 108 तीर्थाचं दर्शन घेतल्याचं भाग्य आपल्याला मिळतं. पण आपण जे करायचं ते करत नाही तिथंच. अहो किती वर्ष आई बाप जर सांभाळ केला नाही आणि किती वर्ष विना घेऊन वारीत उड्या मारल्यावर देव पावल नाही ना पावणार. कारण कसं असतं बघा, एखाद्या तालुक्याचा आमदार गेला, एखाद्या जिल्ह्याचा खासदार गेला तर गेलेली जागा परत भरून काढता येते. एखाद्याला बघा 2 एकर जमीन विकायची वेळ आली तर परत काही दिवसानंतर पैसा सत्ता संपत्तीच्या जोरावर गेलेली जमीन परत घेता येते. एखाद्याला काही अडचणीमुळे घर विकायची वेळ आली तरी काही दिवसानंतर प्रयत्न पैसा सत्तेच्या जोरावरती गेलेलं घर परत घेता येतं. परंतु आई वडिलांचं धन असं आहे की कितीही प्रयत्न केले, कितीही पैसा असला आणि कितीही सत्ता असले तरी आई वडिलाचं धन एकदा गेलं की गेलं. म्हणून प्रत्येकानं आपले आई वडील जिवंत आहेत तोपर्यंतच त्यांची सेवा केली पाहिजे. विसरू नको रे आई बापाला, विसरू नको रे आई बापाला, दिवून त्यांनी काया काया दिवून तुझ्या तिरावर धरली बेटी झाल्या मिळणार नाही तुला मिळणार नाही तुला मिळेल बंगला पाणी शेतीवाडी पैसा पाणी, तुला मिळेल बंगला पाणी शेतीवाडी पैसा पाणी, आई बाप मिळणार नाही याची जाण राहू दे कोणी, जे नाम दिलं अंतर संधी नको घालवू आया, काया दिदून तुझ्या तिरावर धरली बेटी झाल्या मिळणार नाही तुला मिळणार नाही तुला आई बाप जिवंत
कारण देव कसा आहे तो आपणाला आजपर्यंत माहित नाही. देव आपणाला भेटला नाही. देव आहे, देव आहे, देव आहे हृदयी मंदिर शोधून पाहे. पण तुम्ही जर आपल्या चालत्या बोलते दैवत आपले आई वडील आहेत त्यांची जर सेवा केली तर तुम्हाला जगामध्ये इतर देवाचं दर्शन घेण्याची काहीच गरज पडणार नाही. म्हणून पुन्हा एकदा तुमच्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. एखादा जर घाई गडबडीत माझा वेडावाकडा चुकीचा शब्द गेला असेल तर तो माझी मला परत घेतो. पुन्हा एकदा या नाळे कुटुंबीय असतील त्यांच्यामुळं मला एक कीर्तन रूपी पुष्प होण्याची संधी दिली. आमच्या आप्पांनी मला म्हटलं की अरे तो मंदार आमच्या इथं मका न्यायला येत होते. त्या म्हणतो की त्यांच्या वडिलांचं श्राद्ध आहे आणि तो म्हणतो की एखादा महाराज मिळते का. आप्पा म्हटले की आमचा घरचाच महाराज आहे. तेव्हा आप्पा म्हटले की आपण जाऊ आणि सर्वजण मिळून कीर्तन करू. आप्पांच्या चरणी नतमस्तक होतो. आमचे डांगे दादा असतील त्यांच्या चरणी नतमस्तक होतो. आमचे आकाश महाराज असतील त्यांच्या चरणी नतमस्तक होतो. सर्व टाळकरी असतील, सर्व विनेकरी असतील, तुम्ही सारे वारकरी मायबाप असतील या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. आणि याच ठिकाणी कीर्तनाला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 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 तुकाराम. येताना आमचा विजय महाराज म्हणले की महाराज कीर्तन ठासून झालं पाहिजे. पण कसं असतं कीर्तन कसं करून घ्यायचं ती कोणाची त्याच्याकडे असतं. मी कीर्तन चांगलं करीन म्हणून कीर्तन चांगलं होतं नाही. परवा असं झालं की माझं कीर्तन पडावं असे बऱ्याच जणांची इच्छा होती सासकलमध्ये. मग कुठं टाळकऱ्याकडे बघून कॉमेंट्स कर माग कीर्तनात व्यत्ययान आडवं वाजव जरा. पण अरे म्हटलं पण मी बी एकदा गुंतलो बरं का. मला बी जरा राग आला. कारण कॉमेंट्स तुम्ही आता पिटी वाजवताय, तबला वाजवताय, पकवाज वाजवताय आणि ह्यांच्याकडे बघून माझं बघून असं कॉमेंट्स करायची. मी जो दृष्टांत सांगतो त्यातला एक शब्द दादांना म्हणून दावायचा आणि कॉमेंट्स करायची. पण कसं असतंय का माहिती कीर्तन कसं करून घ्यायचं ते त्याच्या हातात असतं. म्हणलं तू किती जरी प्रयत्न केला तरी माझं कीर्तन पडणार नाही. माझं कीर्तन म्हणजे लोक वारकऱ्यांना आवडलं बी. आणि मग मी जरा मला बी जरा राग आला. मी म्हटलं की कसं असतं खाली बसून कॉमेंट्स करणं सोपं असतं. पण इथं उभं राहिल्यावर मग कळतं. 5 मिनिटं जर बोला एखाद्याला लावलं नाही खाली बसून कॉमेंट्स करणं सोपं असतं. पण इथं येऊन उभा राहिल्यावरच मग कळतं जावे त्याच्या वंशात तेव्हाच कळे. इथं उभं राहिल्यावरच म्हणलं कळतं कीर्तन काय आणि किती वेळ बोलायचं. खालनं रागोगत कोण बी गप्पा मारल म्हणलं. पण म्हणलं इथं आल्यावर कळतं कीर्तन एवढं सोपं नाही. त्याला अभ्यास करावा लागतो. पण त्यासाठी देवाची माग कृपा बी असावी लागते. तेव्हा मला आमच्या नाळे महाराजांची तिथं आठवण झाली. म्हणलं नाळे महाराज जर इथं असतं तर हे कॉमेंट्स एवढे गोंधळ झाला नसता. कीर्तनात बोलाबोली चाली झाली नसती. पण नाळे महाराज तिथं नसल्यामुळे जरा पण मी बी ठासूनच कीर्तन केलं. 9:05 विना घेतला, 11:05 कीर्तन सोडलं. विठाल विठाल. मग पुन्हा एकदा मला या नाळे कुटुंबियाचं मी आभार मानतो. तुमचं सर्व वारकरी मायबापाचं दर्शन घेतो आणि याच ठिकाणी कीर्तन रूपी सेवेला पूर्ण विराम देतो. आज हे जे बाबा आपणातून गेलेले आहेत मग आज भगवान परमात्म्याकडे त्यांना दुसरा जन्म आज मिळणार आहे. मग भगवान परमात्म्याकडे हे कीर्तन रूपी पुण्य आहे ते भगवान परमात्म्याच्या ह्या गेलेल्या आपल्या बाबांच्या चरणी अर्पण करू आणि देवापाशी प्रार्थना करू की आज यांना दुसरा जन्म मिळणार आहे. त्यांना चांगल्या कुळामध्ये चांगल्या वंशामध्ये दुसरा जन्म मिळू दे. त्यांना अखंड तुझ्या पायापाशी त्यांना जागा दे आणि या कुटुंबावरती त्यांचा वरद हस्त असाच राहून दे. त्यांची कृपा अशीच राहून दे अशी भगवान परमात्म्याकडे विनंती करून या ठिकाणी आपण कीर्तन रूपी सेवेला पूर्ण विराम देऊ. विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल Hare
तुझ्या प्रती पांडुरंगा या संताची निर्वेद मदते आणि तुझे काय म्हणे आता मदते पाय संतांच्या या संताची निर्वेद मदते आणि तुझे काय ज्ञानदेव